मित्रांनो, शक्तीपीठ महामार्गाचा हा भाग 3 आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊयात की सरकारच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प का महत्त्वाचा आहे आणि विरोधकांच्या दृष्टिकोनातून या महामार्गाची खरंच गरज होती का। आता वारंवार होणारा विरोध पाहता सरकारने आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे की या प्रकल्पामुळे वेळेची बचत होणार आहे। म्हणजे नागपूर आणि गोवा याच्यातील अंतर सध्याच्या घडीला 21 तासाचा आहे आणि तो अंतर महामार्गामुळे 12 ते 13 तासांवर येऊ शकतो आणि त्यामुळे माल वाहतुकीमध्ये एक मोठी क्रांती घडून येईल आणि त्याचबरोबर धार्मिक पर्यटन आणि अर्थव्यवस्था ही सुधारेल। म्हणजे अनेक तीर्थक्षेत्रे या रेषेमध्ये येतात, म्हणजे शक्तीपीठाच्या रेषेमध्ये येतात आणि त्यामुळे भाविकांचा प्रवास सुलभ होईल। त्यामुळे हॉटेल व्यवसाय असेल, पर्यटन असेल किंवा स्थानिक पातळीवरील मोठमोठे जे गाव आहेत त्या गावांमध्ये रोजगार निर्मिती होईल असं सरकारचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर विदर्भ मराठवाड्याला समुद्राशी त्यांना जोडायचं आहे। म्हणजे आज विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतमाल व औद्योगिक उत्पादने बंदरापर्यंत नेण्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च होतो असं सरकारचं म्हणणं आहे आणि या महामार्गामुळे थेट कोकणातील बंदरापर्यंत जलद प्रवेश मिळेल, ज्यामुळे निर्यात वाढेल आणि उद्योगांना चालना मिळेल। ही झाली सरकारची भूमिका। आता विरोधकांचा सवाल असा आहे की या महामार्गाची खरंच गरज होती का। कारण कोणत्याही हजारो कोटीच्या प्रकल्पाचा पहिला निकष त्याची अत्यावश्यकता असते, म्हणजे त्याची खरंच किती गरज आहे। आणि याच मुद्द्यावर विरोधक असतील किंवा तज्ज्ञ लोकांनी सरकारला कोंडीत पकडलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रात आधीपासूनच समृद्धी महामार्ग आहे, ते पुणे बेंगलोर असेल किंवा नागपूर रत्नागिरी असेल, नॅशनल हायवे 166 असे मोठमोठे मार्ग अस्तित्वात असताना किंवा त्याचं काम सुरू आहे, मग एकाच दिशेने जाणारा आणखी एक 86,000 कोटीचा नवा महामार्ग कशासाठी, हा सवाल विरोधकांनी आणि तज्ज्ञांनी उपस्थित केलेला आहे। जर तुम्हाला त्याच दिशेने जाणारा रोड बनवण्याऐवजी जे रस्ते आधीपासून उपलब्ध आहेत त्याच्यावर काम करा। म्हणजे विद्यमान रस्त्याची रुंदीकरण का तुम्ही करत नाही, हा सवाल तज्ज्ञांनी केलेला आहे। म्हणजे नव्याने हजारो हेक्टर जमीन संपादित करून पर्यावरणाचा आणि शेतीचा नाश करून जे रस्ते आधीच अस्तित्वात आहेत त्याचं चौपदरीकरण करून किंवा 6 पदरीकरण करून का केले जात नाहीत। त्यामुळे कमी खर्चात, कमी विस्थापनात अधिक उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येऊ शकते असं तज्ज्ञांचं आणि विरोधकांचं म्हणणं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाचा धोका। पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकणातील जे इको सेन्सिटिव्ह झोन आहेत त्या ठिकाणातून रस्ते नेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये डोंगरफोड करावी लागेल, वृक्षतोड करावी लागेल, ज्यामुळे पर्यावरण असेल किंवा त्या भागाचं नुकसान जे आहे पर्यावरणीय हे प्रमाणापेक्षा जास्त होईल। जर हे टाळता येत असेल तर आपण का टाळू नये। ते टाळून शक्तीपीठ महामार्ग बंद करावं आणि समृद्धी महामार्गाचा विस्तार करावा किंवा त्याची रुंदी वाढवावी। त्याला चौपदरीकरण करा, 6 पदरीकरण करा, 8 पदरीकरण करा आणि विकास करा असं विरोधकांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतंय?